नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 10वी अक्षर भारतीमधील 10वा पाठ, तो म्हणजे रंग साहित्याचे. खरं तर साहित्य म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. त्याआधी आपण एक सिनारिओ बघूया, म्हणजे तुम्हाला हे अजून चांगल्या पद्धतीने समजेल. खरं तर जेव्हा तुम्हाला खूप कंटाळा येतो किंवा खूप आनंद होतो, तेव्हा तुम्ही काय बरं करता? एकतर आपण गाणी ऐकतो, आपण मूव्हीज बघतो, काही जण पुस्तकं वगैरे वाचतात. पण हे सगळं आपण का करतो? कारण या सगळ्यांमध्ये काहीतरी असं आहे जे आपल्याला अडकवून ठेवतं. गाणं असेल किंवा चित्रपट असेल किंवा पुस्तकं असेल, हे सगळं आपल्याला काहीतरी सांगू इच्छितात. फॉर एक्झाम्पल ते आपल्याला काहीतरी स्टोरी सांगू इच्छितात आणि त्यामुळे आपण त्याच्यामध्ये अडकून जातो आणि आपल्याला ते जास्त इंटरेस्टिंग वाटतं. मग ज्या पद्धतीने खरं तर एखादा चित्रकार रंग भरत असतो कुठल्याही चित्रामध्ये आणि त्याच्याने तो ते चित्र सुंदर बनवत असतो, त्याप्रमाणे लेखक काय करतात, योग्य शब्दांचा योग्य ठिकाणी वापर करून कथा लिहितात, कहाणी लिहितात, कविता लिहितात. आपल्या भावना ते त्या शब्दांच्या वाटे व्यक्त करतात. आणि हे सगळं जे आहे यालाच आपण साहित्य म्हणतो. म्हणजेच काय, खरं तर रंग साहित्याचे या पाठामध्ये आपण जे मराठी साहित्य आहे त्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं, म्हणजे साहित्य म्हणजे काय काय आहे की ज्याच्यामध्ये कथा येतात, त्याच्यामध्ये कादंबऱ्या येतात, त्याच्यामध्ये कविता संग्रह येतात. सो बेसिकली हे जे काही त्याला इंग्लिशमध्ये खूप छान शब्द आहे लिटरेचर, म्हणजे हे जे काही साहित्य आहे ते आज आपण बघणार आहोत. प्रत्येक साहित्याची ओळख करून आपण घेणार आहोत. आपले विचार, भावभावना योग्य प्रकारे आणि प्रभावीपणे जर मांडायचे असतील तर भाषेवरती प्रभुत्व असायला पाहिजे. म्हणजेच काय, की आता समजा तुम्हाला मराठीमध्ये काहीतरी लेखन करायचं आहे. सो तुमच्याकडे मराठीमधले जे जे शब्द त्या लिखाणासाठी आवश्यक आहेत ते तुम्हाला माहिती असले पाहिजेत. मग त्यालाच आपण म्हणू शकतो की ते भाषेवरती प्रभुत्व आहे. जर आपण ते शब्द योग्य ठिकाणी वापरू शकलो, अलंकारिक शब्द आपण वापरू शकलो, जे आपल्या भावना आहेत त्या आपण चपखलपणे मांडू शकलो, तर नक्कीच त्याला आपण म्हणू शकतो की तुमचं भाषेवरती तुमचं प्रभुत्व आहे. सो मराठी भाषा विविध साहित्य प्रकारांनी समृद्ध आहे आणि या साहित्याच्या वाचनाने भाषेवरती प्रभुत्व येतं आणि जीवनानुभवही समृद्ध होतो. खरं तर मग हे जे प्रभुत्व आहे ते कसं काय बरं मिळवायचं? प्रभुत्वाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना कळतोय का? की म्हणजे आपल्याला हवी त्या पद्धतीने आपण आपल्या भावना त्या भाषेमधून अतिशय इझिली व्यक्त करू शकतो. मध्ये मुद्दाम इंग्लिश शब्द वापरते कारण आय नो की तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहात. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला समजेल यासाठी ते शब्द वापरते आहे. सो या पाठामधून आपण साहित्य प्रकारांचा परिचय करून घेणार आहोत. त्यासोबतच साहित्य प्रकाराशी मैत्री केली तर मनोरंजनाबरोबरच आपले ज्ञानही वाढेल, असा संदेश खरं तर या पाठामधून दिला आहे. या पाठात बेसिकली एक सुश्रुत आहे, ज्याला रात्री झोपायचं आहे, पण झोपताना तो काही पुस्तकं वगैरे वाचतोय आणि मग त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे किंवा ती पुस्तकं त्याला काय काय सांगतायत, त्यांची ओळख कसं करून देतायत, हे सगळं आपण आता बघणार आहोत. सुश्रुतच्या वर्गाची सहल भिलार या पुस्तकांच्या गावी न्यायचे ठरवले. आय होप की सगळ्यांना माहिती आहे की भिलार जे की महाबळेश्वर मध्ये आहे, ते असं एकमेव गाव आहे महाराष्ट्रामधलं की जे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. आणि या गावामधल्या प्रत्येक घरांमध्ये तुम्हाला पुस्तकं पाहायला मिळतील आणि ती पर्यटकांनी वाचावीत यासाठी ठेवलेली आहेत किंवा त्यांच्यासाठी पुस्तकांची सोय करण्यात आलेली आहे. याच्याबद्दल आपण इतिहासामध्ये पण थोडीशी माहिती घेणार आहोतच. सो वर्गात सूचना आली आहे की त्या ठिकाणी सहल जाणार आहे. दुसऱ्या दिवशी शिक्षकांनी भिलार या गावाची माहिती सांगितली. त्याबाबत एक फिल्म दाखवली, म्हणजे डॉक्युमेंटरी दाखवली असावी. सुश्रुतला ते खूप आवडलं आणि घरी परतल्यावर तो सहलीला जाणारी आनंदामध्ये झोपला. आणि झोपी गेल्यानंतर मग त्याला कुठली कुठली पुस्तकं दिसतायत त्याच्यामधून त्या साहित्य प्रकाराची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. काही वेळाने त्याला जाणवले की काही पुस्तके मुला-मुलींचा वेश परिधान करून आणि हातामध्ये हात घालून आनंदाने गाणी गात आहेत. हे सगळं कुठे चाललेलं आहे? त्याच्या स्वप्नामध्ये. ठीक आहे. आणि नाचत आहेत. एवढंच नाही तर त्याला उठवतही आहेत. सुश्रुत झोपेतच म्हणाला, "कोण रे तुम्ही? इथे काय करत आहात?" तर तो झोपेत आहे ना, असं तो त्या ट्यूनमध्ये बोलतोय. मुला-मुलींच्या वेशातील पुस्तके सुश्रुतला म्हणाली, "अरे, आम्ही सर्व तुला भेटायला आलो आहोत. आम्हाला तुझ्याशी मैत्री करायची आहे." सो मग आता इथून पुढे त्यांचं संभाषण आपण पाहतोय. खरं तर तुम्ही या म्हणजे हा जो पाठ आहे याला असं पण ट्रीट करू शकता की एखाद्या पुस्तकाचं जर आत्मवृत्त लिहायचं असेल तर ते कसं लिहिलं जाऊ शकते याची पण आयडिया तुम्हाला मिळेल. अर्थात हा संवादरूपी पाठ आहे, पण काही पॉइंट्स नक्कीच तुम्हाला मिळतील. सो आता आपण बघूया की यांचा संवाद नेमका कसा आहे. सुश्रुत म्हणतो, "कोण आहेत यार तुम्ही सगळे?" म्हणजे तो झोपेत आहे, त्याला झोप आली आहे, त्याला छान उद्या पिकनिकला वगैरे जायचं आहे आणि हे सगळे त्याला उठवतायत, असं स्वप्न त्याला पडतंय. मग आता कथा म्हणते, आता कथा ही मुलगी नाही ऍक्च्युली, कथा साहित्य प्रकार आहे. ठीक आहे.
खरं तर तुम्हाला हे माहिती आहे का, की प्रत्येक साहित्य प्रकार जो आहे तो आपण कसा डिफाईन करू शकतो किंवा त्याबद्दल आपण कसं सांगू शकतो, म्हणजे कथा म्हणजे नेमकं काय आहे किंवा कादंबरी म्हणजे नेमकं काय आहे. तर हे सगळं तुम्हाला या पाठामधून हळू कळेलच आणि आपण शेवटी पण एकदा सगळं रिवाईज करणार आहोत, की नेमकं कथा म्हणजे काय आणि नेमकं कादंबरी म्हणजे काय. ठीक आहे? किंवा इतर सगळे जे काही साहित्य प्रकार आहेत तर ते. सो कथा म्हणतो, "अरे, असा घाबरतोस काय? हे सगळे आपलेच मित्र आहेत. सगळ्यांशी चांगली मैत्री होईल तुझी. माझी ओळख तर तुला लहानपणापासूनच आहे. अरे, मी आहे कथा. गोष्ट हे माझं दुसरं नाव." तर अर्थात सगळेच लहानपणी कथा ऐकतात आणि सगळ्यांनाच लहानपणापासूनच कथा माहिती असते आणि त्यामुळे ती अशी म्हणते, की "अरे, सगळेच तुझी आणि माझी तर लहानपणापासून ओळख आहे. पण इतर सगळे जे काही साहित्य प्रकार आहेत त्यांच्याशी पण तुझी आता ओळख होईल." सुश्रुत म्हणतो, "आपली ओळख कशी काय?" आता कथा सांगते. आईच्या, आजीच्या तोंडून इसापनीती, पंचतंत्र, अकबर बिरबल अशा गोष्टी ऐकत तुम्हाला मला वाचायची सवय लागते ना. सो बेसिकली लहानपणी आपण काय करत असतो, हे सगळ्या गोष्टी वाचत असतो. आणि मग पंचतंत्राच्या कहाण्या वगैरे असतील, तर बेसिकली या ज्या काही कथा आहेत याच्यामधून एक काहीतरी तात्पर्य मिळतं, एक काहीतरी मोरल मिळतं, मोरल व्हॅल्यूज मिळतात आपल्याला आणि त्यामुळे लहानपणापासून या सगळ्या कथा वगैरे ऐकवल्या जातात. सुश्रुत म्हणतो, "हो, आत्ता आठवलं. आजी मला नेहमी कोल्हा, उंदीर, ससा, कासव यांच्या गोष्टी सांगायची." आता मग कथा म्हणते, "बरं का सुश्रुत, आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट ही माझी वैशिष्ट्य." आता तुम्हाला जेव्हा 10वीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये कथा लिहा असा प्रश्न विचारला जातो, तर तेव्हा तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, की कथेची सुरुवात नेहमी आकर्षक असली पाहिजे. अर्थात तरच तुम्हाला ती कथा वाचावीशी वाटेल ना. आता बघा लहान मुलांना आपण कथा सांगतो, की एक राजा होता, त्याची एक राणी होती किंवा एक आटपाट नगर होतं. सो बेसिकली ही काहीतरी सुरुवात आहे, की त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये क्युरिओसिटी निर्माण होते, की नेमकं काय बरं झालं असेल या राजाचं पुढं किंवा या आटपाट नगरामध्ये काय झालं असेल पुढे. सो बेसिकली कथेचं हे वैशिष्ट्यच आहे, की ती नेहमी उत्कंठावर्धक असली पाहिजे. प्रत्येक वेळी पुढे काय झालं असेल असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे किंवा वाचकाला पडला पाहिजे. त्यामुळे कथेला एकतर शीर्षक असतंच, त्यासोबतच आकर्षक सुरुवात असते आणि शेवट पण परिणामकारक असला पाहिजे. तात्पर्य निघालं पाहिजे त्या कथेमधून. तर अशा प्रकारे आपण कथा लिहीत असतो. आता सुश्रुतला हे ऐकून त्याला असं प्रश्न पडतो, "तुझे काही प्रकार असतात का? कारण आज मराठीच्या मॅडम म्हणाल्या, आपण साहस कथा शिकूया." मग आता त्याला आयती कथा भेटलीच आहे, तर तो प्रश्न विचारतोय, की "साहस कथा वगैरे पण काही असतं का?" तर कथा म्हणते, "अगदी बरोबर. परीकथा असते, बोधकथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा हे माझेच प्रकार आहेत." परीकथा म्हणजे जे पऱ्यांचं विश्व आहे ना, एक अशी परी होती, एक तशी परी होती. फॉर एक्झाम्पल रुपेन्झेल वगैरे बद्दल तुम्ही ऐकलं असेल, सिंड्रेला बद्दल वगैरे ऐकलं असेल. सो ते झालं परीकथा. बोधकथा म्हणजे काय, की फॉर एक्झाम्पल कोल्ह्याला द्राक्ष आंबट असेल किंवा ते हे काय ते उंदीर जो आहे तर तो त्याचं जाळं कुरतडतो त्या सिंहाचं. सो बेसिकली अशा प्रकारच्या ज्या कथा आहेत ज्याच्यामधून काहीतरी तात्पर्य मिळतं, काहीतरी एक व्हॅल्यू, मोरल व्हॅल्यू मिळते. त्याला आपण म्हणतो बोधकथा. विज्ञान कथा म्हणजे काय? तर याच पाठ्यपुस्तकामध्ये आपण एक विज्ञान कथा पाहिली होती फूटप्रिंट्स. तर त्या ज्या कथा आहेत ज्याच्यामध्ये वैज्ञानिक शोध आणि या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असते, त्याला आपण म्हणतो विज्ञान कथा. त्यानंतर आहे ऐतिहासिक कथा म्हणजे इतिहासामध्ये घडून गेलेल्या कथा. फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही कथा असतील किंवा इतर अजून राजे आहेत, इतर अजून सैनिक आहेत, शूरवीर आहेत, त्यांच्या काही कथा असतील. तर या सगळ्यांना आपण म्हणणार आहोत ऐतिहासिक कथा. शिवाय नाटक आहे, मालिका आहे, चित्रपट आहे. या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी. आता अर्थात नाटकाची, मालिकाची प्रत्येकाचे कथापट असतं आणि त्याच्यावरतीच आधारित हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात. आणि त्यामुळे कथा असं म्हणते की या सगळ्यांचा पाया मी आहे. मूळ कथा दर्जेदार असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही. आता आपण बघतो की अनेक चित्रपट आहेत आणि मालिका आहेत. प्रत्येक मालिकेची काही ना काहीतरी कथा असते आणि ती कथा जेवढी इंटरेस्टिंग असेल तेवढंच ते चित्रपट आय मीन ती मालिका इंटरेस्टिंग बनते आणि मग लोकं ते बघतात. सिमिलरली चित्रपटासाठी पण असंच आहे. सो प्रत्येकाचा बेस काय आहे कथा. जर स्टोरीज चांगली नसेल तर तुम्ही कितीही मोठे ॲक्टर्स आणा, कितीही चांगलं ते ग्राफिक्स, व्हिज्युअल्स वगैरे दाखवून ते रिप्रेझेंट करा. पण कोणाला ती कथा आवडतच नाहीये, मग काय उपयोग आहे त्याचा? ठीक आहे. सो एवढंच नाही तर उत्तम निवेदन तंत्रामुळे मी खुलत जाते, रंगत जाते. किंबहुना उत्तम निवेदन तंत्राचा वापर हे माझ्या यशाचं रहस्य आहे. निवेदन म्हणजे काय सांगणं. आता ती जी कथा आहे ती उत्तमरित्या सांगता पण आली पाहिजे. म्हणजे पुस्तकामध्ये आहे ती नो डाउट. बट ती सांगता पण आली पाहिजे. जेवढी चांगली आपण कथा सांगू तेवढंच जे ऐकणारे आहेत, जे वाचक आहेत त्यांना पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट वाटतो आणि ते पण चांगल्या पद्धतीने ते ऐकून वाचून घेऊ शकतात. सो हेच कथेचं रहस्य आहे किंवा त्याच्या यशाचं रहस्य आहे. सुश्रुत म्हणतो, "तू निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं मला सांग ना." म्हणजे आता
असे कोण लेखक आहेत की जे कथा वगैरे लिहितात, त्यांची पण नावं मला सांग, त्यांच्याबद्दल पण मला माहिती पाहिजे आहे. तर आता कथा म्हणते, य.गो. जोशी असेल किंवा वि.स. खांडेकर असेल, विभावरी शिरुडकर आहे, व्यंकटेश माडगुळकर आहे, व.पु. काळे आहे, शंकर पाटील, अण्णाभाऊ साठे, बाबूराव बागुल, द.मा. मिरासदार. द.मा. मिरासदार यांच्या विनोदी कथा प्रसिद्ध आहेत. असे नामवंत लेखक लेखिका यांनी आपल्या उत्तमोत्तम कथांनी मराठी वाचकांना तृप्त केलं आहे. याच्यामध्ये तुम्ही पु ल देशपांडे वगैरे पण नावं जोडू शकता. सो आता मला तुम्हाला एक टास्क आहे. तुम्ही मला हे सांगणार आहात की यापैकी किती लेखकांची नावं किंवा लेखिकेची नावं तुम्हाला आधीपासून माहिती होती. आणि हो, असे बरेचसे पाठ आहेत याच्या आधीपर्यंतचे की जे यांच्यापैकी काही लेखकांनी लिहिले आहेत. आता मला हे बघायचं आहे की तुम्हाला ते पाठ आवडतायत का? याच इयत्तेमधले असं काही नाही, 8वी 9वी कधीचे पण, जेव्हाचे पण कधीचे तुम्हाला पाठ आणि त्यांच्या लेखकांचं नाव याच्यापैकी आहे असं वाटतंय, तर त्यांनी मला खाली कमेंट बॉक्समध्ये ते आठवून द्यायचं आहे. आपण बघूया, त्यांना शाउट आउट देऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे. सो लेट्स सी की कोणाची मेमरी किती शार्प आहे. आता सुश्रुत म्हणतो, किती सुंदर. आता ही ताई कोण बरं? आणि हे यांचं बोलणं चालू असतानाच अजून एक कोणतरी येतं, जी असते कादंबरी. ठीक आहे. मग आता ते असं म्हणतात की आता ही कोण बरं? तर आता ती कादंबरी म्हणते, काय सुश्रुत, आवडली का कथा? मी कादंबरी. मग आता कथेचं ते डायलॉग जे आहेत तर ते संपलेले आहेत. कथा झाल्यानंतर आता कादंबरी येते. कथेची थोरली बहीणच म्हणणं हवं तर. कादंबरी म्हणजे खरं तर मोठी कथाच, पण माझा आवाका कथेपेक्षा फार मोठा. आता एखादी कथा, कथा म्हणजे काय, लहान लहान गोष्टी आहेत. ठीक आहे. आणि कादंबरी म्हणजे काय, काल्पनिक आणि मोठी विस्तृत अशी गोष्ट आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही बऱ्याचशा कादंबऱ्या आता पाहिल्या असतील. कादंबऱ्या असं आहे की वास्तव आणि कल्पना यांचं मिश्रण पाहायला मिळतं आपल्याला. कादंबरी कधीच 100% खरी नसणार आहे किंवा ती कधीच 100% काल्पनिक नसणार आहे. पण मोस्ट ऑफ द टाइम्स कादंबरी या दोघांचं मिक्सचर असतात, खरं पण आणि वास्तव पण. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, यांचा इतिहास कादंबऱ्यांतून न वाचता ऐतिहासिक पुस्तकांमधून वाचला पाहिजे. कारण कादंबऱ्यांमध्ये काल्पनिकता पण असते आणि जे ऍक्च्युअल इतिहासाची पुस्तकं म्हणूयात आपण किंवा जे खरंच इतिहास अभ्यासकांची पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये असं कल्पनाला प्राधान्य नसतं. त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कथा किंवा घटना जे काही असेल त्यालाच फक्त प्राधान्य असतं. ठीक आहे. सो आता इतकं कळलंय की कादंबरी काय आहे, काहीतरी मोठी बहीण आहे किंवा विस्तृत असं लेखन आहे, वास्तव आणि इमॅजिनेशन यांच्यामधलं. ठीक आहे, काल्पनिकता यांच्यामधलं. मग सुश्रुत यावरती म्हणतो की मोठा म्हणजे किती ग, म्हणजे असा किती किंवा कसा मोठा आवाका आहे तुझा? तर कादंबरी म्हणते, अरे माझ्यात खूप खूप पात्र असतात, त्यांचा परस्पर संबंध असतो. आपण पाहिलं असेल की कादंबरी म्हणजे कुठलंही मोठं पुस्तक जेव्हा आपल्याला दिसतं तेव्हा आपण म्हणतो की अरे काही कादंबरी वगैरे आहे का? याचा अर्थ कादंबरी प्रचंड मोठी असते. आणि मग त्याच्यामध्ये अर्थात एवढं मोठं कथानक आहे म्हटल्यानंतर पात्रांची संख्या जास्त असणं हा आपण एक्सपेक्ट करू शकतो. सो मग त्याच्यामध्ये खूप खूप पात्र असतात. त्यांचा परस्पर संबंध असतो. विविध घटना, प्रसंगांतून माझे कथानक हळूहळू उलगडत जाते. वाचता वाचता माझ्यातील पात्र तुम्हाला ओळखीची वाटू लागतात. आपल्यातीलच भासू लागतात. अनेक अनपेक्षित वळणं घेत घेत मी वाचकांची उत्कंठा वाढवते. आणि अर्थात त्याच्यामध्ये एक खूप मोठं असं ते असल्यामुळे आपण जेव्हा ते वाचत जातो, तर एका कालावधीनंतर आपल्याला असं वाटतं की हे आपल्यातलेच आहेत किंवा अरे कदाचित हे आपण रिलेट करू शकतो आपल्या लाईफ सोबत वगैरे. सो दॅट डिपेंड्स की आता ती कादंबरी कुठली आणि कशी आहे, बट त्यानुसार असते. आणि मग असं येतं की पुढे काय झालं असेल बघूया किंवा याच्यानंतर काय झालं असेल ते बघूया. सो असं करत करत ते उत्कंठा जे आहे तर ते वाढवत जातं. उत्कंठा म्हणजे क्युरॉसिटी वाढवत जातं की इथून पुढे काय झालं असेल, याच्यानंतर काय झालं असेल. सो आता या कथानकामध्ये पुढे काय होईल याचा विचार करत वाचक माझ्यामध्ये गुंतून जातो आणि रममाण होतो. रममाण होणे या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. कुठे गेलं? येस, मग्न होणे. उत्कंठा म्हणजे उत्सुकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे, सुश्रुत म्हणतो की खरंच तुझा आवाका खूप मोठा आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, कादंबरी म्हणते, बरं का सुश्रुत, साहित्य क्षेत्रामधील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीला मिळाला. तेव्हा मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. तुम्ही पण या कादंबरीचं नाव किंवा ऍटलिस्ट वि.स. खांडेकर यांचं नाव ऐकलं असेल आणि मिळाली ही कादंबरी तर तुम्ही नक्कीच वाचू शकता. तर बेसिकली ज्ञानपीठ जो काही आपण म्हणतो की एक सर्वोच्च पुरस्कार आहे, जसं की आपल्याकडे भारतरत्न आहे, पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे, तर त्याचप्रमाणे पुस्तकांमधला किंवा साहित्यामधला ज्ञानपीठ हा पुरस्कार आहे. सो खरं तर वि.स. खांडेकर म्हणजे एका मराठी माणसाला हा पुरस्कार मिळाला, म्हणून मराठी माणसाचा ओढ अभिमानाने भरून आला.
इतक्यात कविता सुश्रुतच्या खांद्याला धरून विचारते, आता मग कविता म्हणते, सुश्रुत, ओळखलंस का मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत म्हणतो, हो ताई, मला आठवतंय. ही आवडते माझं मनापासून शाळा आणि श्रावण मासी हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. आता यावर कविता म्हणते, छान ह, छान ह. सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर. आता अर्थात कविता काय लांबलचक वगैरे नसते, ज्याप्रमाणे कादंबऱ्या, गोष्टी, कथा वगैरे असतात त्याप्रमाणे इतकी मोठी लांबलचक अशी कविता नसते. तर कविता कन्साइज असते. ठीक आहे. सो मग ती म्हणते की माझं काय रूप छोटंसं आहे, आटोपशीर आहे. मोजक्या शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त करणं हे माझं मोजक्या शब्दामध्ये मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. आणि तुम्ही जर पाहिलं असेल की काही कविता खूपच लहान असतात, एक 3-4 कडव्यांच्या वगैरे असतात, पण अर्थ मात्र प्रचंड गहन असतो. अशा बऱ्याचशा कविता आपण या पुस्तकामध्ये पण पाहिलेल्या आहेत. सो ते वैशिष्ट्य आहे खरं तर कवितेचं. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपक यांसारख्या अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात. आता ज्याप्रमाणे कथा, कादंबरी यांचं काही वैशिष्ट्य आपण पाहिलं, त्याप्रमाणे कवितेचं काय आहे की कवितेमध्ये आपण यमक, आता प्रत्येक कवितेमध्ये यमक असेलच असं नाही. काही कविता मुक्त छंदामधल्या पण असतात. पण तसं पाहायला गेलं तर यमक जुळवणं हे कवितेचं वैशिष्ट्य आहे. किंवा अनुप्रास अलंकार असेल, इतर अनेक अलंकार आहेत. त्यासोबतच उपमा, उत्प्रेक्षा यांसारखे अर्थालंकार आहेत. ह्या सगळ्याचा अभ्यास आपण ऑलरेडी केलेला आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत करत किंवा या सगळ्यांनी सजवत कवी मला घडवत असतात आणि माझा आशय गर्भ करतात. म्हणजेच काय की मी फुल ऑफ मिनिंग व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात. आता यावरती सुश्रुत म्हणतो, मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. अर्थपूर्ण म्हणजे काय की कुठल्याही कवितेमधला कुठलीही ओळ असेल त्या प्रत्येकाच्या मागे काहीतरी अर्थ असतो. कुठलाही शब्द असेल त्याच्या मागे काहीतरी अर्थ असतो. चपखल म्हणजे काय, जे म्हणायचं आहे त्यासाठी तोच शब्द परफेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो, की म्हणजे एकदम परफेक्ट शब्द. ठीक आहे. कल्पनांचा सुंदर आविष्कार कवितेत असतो, हे बरोबर ना? म्हणजे अर्थात कवींच्या ज्या काही कल्पना असतील त्या अतिशय सुंदर पद्धतीने त्या कवितेमधून मांडलेल्या असतात. कविता म्हणते, अगदी बरोबर. आणखी काय माहिती आहे सुश्रुत तुला? सुश्रुत म्हणतो की ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला. म्हणजे काय, संगीतकार स्वरांमधून बोलतात, सो याचा अर्थ त्यांनी स्वरराज चढवला की तुझं गाण्यामध्ये रूपांतर होतं. अर्थात कुठल्याही कवितेला जर आपण सुरांची साथ दिली, तालाची साथ दिली की त्याचं गाण्यामध्ये रूपांतर होतं. फॉर एक्झाम्पल, आकाशी झेप घे रे पाखरा सगळ्यांना कविता माहिती असेल, किंवा कुठलीही एखादी अशी कविता की जिला तुम्ही चाल दिल्यानंतर त्याचं गाणं झालं, असं एखाद्या कविता तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायची आहे. कारण तुला मी पाठ्यपुस्तकांमध्ये वाचतो आणि सीडींमधून, चित्रपटांमधून ऐकतो सुद्धा. तुम्ही पाहिलं असेल की अशा बऱ्याचशा कविता आहेत ज्या आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ॲज अ कविता आहेत, पण त्याला चाल दिल्यानंतर, त्याला काय म्हणू आपण, एक चांगलं संगीत दिल्यानंतर त्याची गाणी बनतात. नेक्स्ट आहे कविता म्हणते, छान निरीक्षण आहे हा तुझं. बरं, मला एक सांग, तुझ्या शाळेमध्ये मराठी दिन साजरा करतात का? सुश्रुत म्हणतो, हो करतात ना. मग कविता म्हणते, कोणत्या तारखेला करतात? तर सुश्रुत म्हणतो, 27 फेब्रुवारीला. आता कविता म्हणते, अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे माहिती आहे का तुला? सुश्रुत म्हणतो, नाही ग. मग कविता म्हणते, नटसम्राट लेखकाचे किंवा नाटकाचे लेखक वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमाग्रज यांचा तो जन्मदिवस आहे. आणि खरं तर म्हणूनच त्या दिवशी आपण मराठी भाषा दिन साजरा करतो. त्यानंतर पुढे असं आहे, सुश्रुत म्हणतो आश्चर्याने की खरंच? कविता म्हणते, कुसुमाग्रजांबरोबर केशवसूत, बालकवी, बा भ बोरकर, बा सी मर्ढेकर, शांता शेळके, इंदिरा संत, सुरेश भट, नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे. नारायण सुर्वेंचा एक पाठ आपण याच पुस्तकामधून वाचला आहे. सो त्याचं नाव तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचं आहे. असे अनेक कवयित्रींनी मला आपल्या प्रतिभेने सजवले. संत काव्यांपासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळामध्ये मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. म्हणजे आधी ना ट्रेडिशनली जर आपण पाहायचं म्हटलं तर कविता अशीच होती की यमक असलं पाहिजे किंवा याच छंदामध्ये असली पाहिजे, याच वृत्तामध्ये असली पाहिजे, असं काहीतरी होतं. पण कालांतराने काय झालं की कविता
कवितेला एका साच्यामध्ये बंद करण्यापेक्षा जो अर्थ आहे त्याकडे जास्त फोकस केला गेला. मग बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की कविता मुक्त छंदामध्ये सुद्धा असते आणि त्याचाही मोटिव्ह हाच आहे की त्याच्यामधून एक अर्थ व्यक्त झाला पाहिजे किंवा भावना व्यक्त झाल्या पाहिजेत. सो तो तर होत असतोच. त्याच्यामुळे कविता मुक्त छंदामध्येही लिहिल्या जातात. तेवढ्यात नाटक आलेलं आहे. सो नाटक म्हणतं, "अरे सुश्रुत, ओळखलंस का मला?" सुश्रुत म्हणतो, "तू कोण आहेस रे?" मग नाटक म्हणतो, "माझ्याकडे बघ म्हणजे तुला कळेल." मग सुश्रुत म्हणतो, "अरे नाटक दादा, तू?" हे जे एस एस असं आपण लिहितो याला मराठीमध्ये अवग्रह असं म्हणतात आणि जो उच्चार आपण खेचतोय तू, सो त्यासाठी आपण अवग्रह वापरतो. हे जर तुम्ही संस्कृतमध्ये पाहायचं म्हटलं तर तेव्हा सुद्धा संधी जेव्हा आपण करतो शब्दांची तर त्यावेळेस पण आपण अशाच पद्धतीने अवग्रहांचा उपयोग करतो. आता नाटक म्हणतो, पात्ररचना, चुरचुरीत संवाद आणि नाट्यमय घटना व प्रसंग यामुळे मी मराठी माणसाच्या हृदयामध्ये अढळ स्थान प्राप्त करतो. आता अर्थात नाटकांमध्ये मेन काय आहे, पात्राची रचना करणं मेन आहेत पात्र, त्यांच्यामधले संवाद आणि एक घटना. ठीक आहे, याच्यातूनच नाटक बनतं ना, की पात्र असले पाहिजे, त्यांच्यामुखी संवाद असले पाहिजेत आणि एक काहीतरी घटना असली पाहिजे की हे सगळं कुठं चाललेलं आहे किंवा काय चाललेलं आहे. ठीक आहे, यामुळे मराठी माणसाच्या हृदयामध्ये अढळ म्हणजे काय, कधीही न हलणारं, इररिप्लेसेबल म्हणू शकतो आपण, स्थान निर्माण करतो. तुला माहितीये, माझं रंगमंचावर सादरीकरण होणार आहे याचे भान ठेवूनच नाटककार माझी मांडणी करतो. आणि खरं तर नाटक लिहिणं, नाटक दिग्दर्शित करणं, नाटकामागचं नेपथ्य, लाईट्स, सगळ्या काही गोष्टी बघणं हे खूप मोठा त्याच्या मागे एक प्रोसेस असते. आणि मग कुठलंही नाटक लिहिताना किंवा ते बसवताना हे रंगमंचावर कसं बसलं पाहिजे, प्रत्येक पात्राने कसं काम केलं पाहिजे याचा विचार करूनच ते नाटकाची जी काही मांडणी आहे तर ती केली जाते. वाचनीय आणि प्रेक्षणीय व्हावं अशी त्याची अपेक्षा असते. अर्थात म्हणजे कुठलंही नाटक जर ते बरेचसे फक्त नाटक लिहिलेले पण असतात. ते कधी-कधी असं पण होतं, की ते प्रत्येक वेळी रंगमंचावर केलेले नसतात किंवा दुसरी गोष्ट अशी पण आहे, की जी जुनी नाटकं ऑलरेडी रंगमंचावर झालेली आहेत. फॉर एक्झाम्पल नटसम्राट. इव्हन दो की त्याचा आता मूव्ही अवेलेबल आहे. बट जेव्हा मूव्हीही नव्हता काढला त्याचा, तेव्हा मधल्या काळामध्ये नाटक रंगमंचावरती होत नव्हतं. पण तरी सुद्धा आपण पुस्तकांमधून वाचू शकत होतो. सो म्हणजे कुठलंही नाटक हे वाचनीय आणि प्रेक्षणीय म्हणजे पाहण्यायोग्य असलं पाहिजे. सुश्रुत म्हणतो, मी कालच एक धमाल बालनाट्य बघितलं. बालनाट्य म्हणजे काय, लहान मुलांसाठीचं जे काही नाटक असतं ते त्याने पाहिलं. त्याचं दिग्दर्शन उत्तम होतं असे बाबा म्हणाले. दिग्दर्शन म्हणजे काय, ते नाटक कसं बसवलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पात्राच्या ज्या काही डिरेक्शन्स आहेत की कुठल्या पात्राने कुठे उभं राहायचं, काय बोलायचं, कधी काय बोलायचं किंवा ज्या काही सूचना असतील, कसं कुणी काय परफॉर्म केलं पाहिजे ते सगळं त्याच्यामध्ये येतं. मग नाटकदादा म्हणतो, वाह छान. अरे दिग्दर्शकासाठी मला दिग्दर्शित करणे हा आनंददायी अनुभव असतो. तुम्ही पाहिलं असेल की जेव्हा नाटक सुरू होतं तेव्हा सुरुवातीला काही नावं सांगितली जातात की नाटकाचे लेखक कोण आहेत, नाटकामध्ये काम करणारी पात्र काय आहेत, ते कोणी साकारलेली आहे, त्या नाटकाचा दिग्दर्शक कोण आहे. सो दिग्दर्शकासाठी कुठलंही नाटक दिग्दर्शित करणं हा कमाल अनुभव असतो. आणि मराठी भाषेमध्ये गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कोल्हटकर, राम गणेश गडकरी, पु ल देशपांडे, वसंत कानेटकर, मधुसूदन कालेलकर, प्र के अत्रे अशा दिग्गज लेखकांनी मला समर्थपणे हाताळलं आहे. खरं तर तुम्ही पाहिलं असेल की आता खरं तर असं बायफर्गेशन आहे की हा व्यक्ती लेखक आहे, हा व्यक्ती दिग्दर्शक आहे, हा व्यक्ती बॅकस्टेज सांभाळतो, असं काही आहे. पण पूर्वी कसं व्हायचं ना, जे लेखन करायचे नाटकाचं तेच दिग्दर्शन पण करणार किंवा तेच बाकीच्या काही जबाबदाऱ्या पण सांभाळणार. इव्हन पुलंच्या बाबतीत असं व्हायचं की पुलं लेखन पण करायचे, पुलं दिग्दर्शन पण करायचे आणि पुलं म्हणजे त्या नाटकामध्ये अभिनय पण करायचे. सो बेसिकली पहिलं असं असायचं. तेवढ्यात आलं चरित्र. चरित्र म्हणतो, ए सुश्रुत, शुक 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 शुक, इकडे बघ इकडे बघ. सो सुश्रुतला आता कळत नाही की नक्की बोलवतंय कोण, कोण बोलवतंय मला. चरित्र म्हणतो, अरे मी चरित्र. मी एखाद्या थोर व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा लेखकावर प्रभाव पडतो आणि त्यातून त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते. त्यातूनच मी जन्माला येतो. म्हणजेच काय, की चरित्र काय असतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र किंवा कुठल्याही मोठ्या राजाचे चरित्र किंवा कुठल्याही मोठ्या व्यक्तीचे चरित्र पाहिलं असेल. याचा अर्थ काय, की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावी असतं की लेखक त्याच्यावरती लिहितात, त्या व्यक्तीवरती लिहितात. व्यक्तीवरती जाऊन लिहित नाहीत, त्या व्यक्तीचा जो काही जीवन प्रवास आहे त्याच्याबद्दल लेखन करतात. यांचा जन्म कसा झाला, त्यांचं शिक्षण कसं झालं, त्यांच्या आयुष्यामधला जो काही स्ट्रगल असेल तर तो, किंवा त्याच्यामधून त्यांनी प्रेरणा कशी घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी काही एक पॉइंट ऑफ एक्सलन्स अचीव्ह केला असेल तर तो कसा अचीव्ह केला. सो बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी त्या चरित्रामध्ये असतात. सो सुश्रुत म्हणतो,
मॅडम नेहमी म्हणतात की थोरांची चरित्र सामान्यांना प्रेरणा देतात म्हणून. चरित्र म्हणतो की अगदी बरोबर, कारण मी असतोच मुळी संघर्षमय, कर्तृत्ववान आणि संधीचे सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करणारा. आणि म्हणूनच सामान्य लोकांची मतं माझ्या सहवासामध्ये बदलतात. ऍक्च्युली हे होतं, तुम्ही जर कधी चरित्र वाचलं असेल ना, तर आपण त्या व्यक्तीचा प्रवास जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्या मतांमध्ये पण परिणाम होतो, की नेमकं हे कसं काय घडलं असेल, किंवा त्यांनी हे कसं अचीव्ह केलं असेल, किंवा त्यांची एखादी काहीतरी फिलॉसॉफी असते, तर ते काय आहे वगैरे या गोष्टीकडे पण आपण लक्ष देत असतो. ठीक आहे. त्यानंतर असं आहे की बाबासाहेब पुरंदरे, धनंजय गाडगीळ, भा. द. खेर, रणजित देसाई अशा अनेक प्रसिद्ध लेखकांनी मला हाताळले. आणि हे सगळे लेखक जे आहेत ते चरित्र लिहितात. फॉर एक्झाम्पल तुम्ही कर्ण महाभारतामधला जो आहे त्याचं चरित्र वाचू शकता. किंवा असे अजून बरेचसे आहेत. आय गेस शिवाजी सावंत यांची कादंबरी आहे, ऍक्च्युली चरित्र नाही म्हणता येणार त्याला. पण त्याच्यामध्ये त्यांनी कर्णाविषयी त्याच्यामध्ये त्यांनी कृष्णाविषयी लिहिले आणि मृत्युंजयमध्ये कर्णाविषयी लिहिलंय. सो बेसिकली यांसारखेच अजून असे बरेचसे चरित्र आहेत की जे वेगवेगळ्या व्यक्तीवरती लिहिले गेलेले आहेत. मग ते योद्धे असू देत, ते राजे असू देत, किंवा इव्हन अशी पण व्यक्ती ज्यांनी विज्ञानामध्ये काहीतरी अचीव्ह केलं आहे किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये काहीतरी अचीव्ह केलेलं आहे, त्यांच्यावरती चरित्र लिहिली जातात. आणि मग त्यानंतर पुढे आहे ते म्हणजे आत्मचरित्र. आता सुश्रुत म्हणतो, वा, सर्व ताई दादांनी मला किती माहिती दिली. आता हा कोणता दादा बरं? मग त्या ठिकाणी अजून एक पुस्तक आहे आत्मचरित्र नावाचं. तर सुश्रुतला त्याच्याशी आता ओळख करून घ्यायची आहे. तर तो म्हणतो, मी आत्मचरित्र, चरित्रांच्याच कुटुंबातील एक. आता चरित्र म्हणजे काय, तर आपण एखाद्या व्यक्तीवरती पण लिहू शकतो, दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीवरती. पण आत्मचरित्र म्हणजे काय, मी माझ्यावर लिहिलं पाहिजे, त्याला आपण म्हणतो आत्मचरित्र. ठीक आहे. चरित्र म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं लेखकाने केलेलं वर्णन. तर मी म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे केलेलं वर्णन. म्हणजे जर आपण स्वतःच्या जीवनाबद्दल लिहितोय तर ते झालं आत्मचरित्र. आणि जर आपण दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीबद्दल लिहितोय तर ते झालं चरित्र. ठीक आहे. सो आता जेव्हा आपणच आपल्याबद्दल लिहिणार आहोत, तर तेव्हा आपण कसं लिहिणार आहोत, तर आपल्या आयुष्याकडे आपण तटस्थपणे बघायचं आहे. म्हणजेच काय, की कधी कधी असं होऊ शकतं की आपले डिसिजन्स त्याच्याशी अलाइंड असतील त्या सिच्युएशनशी, बट आता आपल्याला ते नाही पटत आहेत वगैरे, असं बऱ्याचदा होतं. सो मग अकॉर्डिंग टू सिच्युएशन काय बरोबर होतं किंवा काय आपण केलं असेल, तर ते सगळं त्याच्यामध्ये कुठलीही पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू न बघता जे काही आहे ते न्यूट्रल पद्धतीने मांडलं जातं. माझ्या आयुष्यामध्ये आलेल्या विविध टप्प्यांचे, वळणांचे, भल्या-बुऱ्या अनुभवांचे कथन मी तटस्थपणे करतो आणि त्यातून मग मी साकारला जातो. आणि तो व्यक्ती जो आत्मचरित्र लिहितोय तो त्यांच्या आयुष्याबद्दल ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मांडतो. जसे की फॉर एक्झाम्पल स्वातंत्र्यवीर सावरकर, सुनीता देशपांडे म्हणजेच पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी, माधवी देसाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर प्रकाश आमटे, मल्लिका अमर शेख, दया पवार, विश्राम बेडेकर, लक्ष्मण गायकवाड हे माझे गाजले लेखक. आणि यांनी सावरकरांचा आहे माझी जन्मठेप. तर अशा प्रकारे या लेखकांनी स्वतःबद्दल त्यांचं आत्मचरित्र जे आहे ते लिहिलं आहे. सुश्रुत म्हणतो, अरे सर्वात शेवटी तो कोणता दादा उभा आहे आणि तो माझ्याशी बोलणार नाही का? आणि मग सुश्रुतला कळते की ठीक आहे, म्हणजे या लोकांनी सगळ्यांनी त्यांची त्यांची माहिती सांगितली की ते कोण आहेत, काय आहेत वगैरे. पण तो एक तिथे कोणीतरी उभा आहे, तो मला काही सांगतच नाहीये, तो का नाही बोलत आहे माझ्याशी? आणि मग तो आहे प्रवास वर्णन. अरे का नाही बोलणार? जरूर बोलेन. अरे मीच तुला घरी बसून दूरदूरच्या गावी देशी पोहोचवणार ना. आणि प्रवास वर्णन म्हणजे काय, तर आपण घरी बसून त्या प्रदेशाबद्दल माहिती घेऊ शकतो. मग सुश्रुत म्हणतो, म्हणजे, आणि ते कसं काय? आता प्रवास वर्णन म्हणतो, माझं ते कार्यच आहे. एखाद्या ठिकाणी प्रवास करून आल्यानंतर प्रवासाची, प्रेक्षणीय ठिकाणांची रोचक, मुद्देसूद आणि जशीच्या तशी माहिती वाचकांपर्यंत मी पोहोचवतो. तुम्ही जर पाहिलं असेल तर एक्झॅक्टली आठवत नाहीये मला, पण अपूर्वाई आहे पु. ल. देशपांडे यांचं. ते पण कदाचित प्रवास वर्णनच आहे. आता आठवत नाहीये, पण तुम्ही नक्की हे रिचेक करा. अजून असे बरेचसे लेखक आहेत. तुम्हाला युआंग शुआंग माहिती असेल, त्याची पण प्रवास वर्णने फेमस आहेत. तर त्यावरून आपल्याला काय कळलं, खरं तर ते इतिहासाशी थोडंसं अलाइंड आहे, की त्या काळामध्ये जेव्हा युआंग शुआंग इंडियामध्ये आला होता, तर तेव्हा त्याने जो काही भारत पाहिला होता, तर त्याच्याबद्दल त्याने लिहून ठेवलं होतं. सो आता अर्थात तेव्हाचा भारत आणि आताच्या भारतामध्ये प्रचंड फरक आहे. पण आता आपण जर ते प्रवास वर्णन वाचलं तर आपल्याला कळू शकतं की तेव्हा भारताची परिस्थिती कशी होती, तेव्हा काय काय होतं. तर त्याच पद्धतीने जे आत्ताचे लेखक कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर
त्यांचा जो काही अनुभव आहे किंवा जे काही त्यांनी तिथे एक्सपिरियन्स केलं असेल ते सगळं ते त्यांच्या प्रवास वर्णनामध्ये लिहितात. सो दॅट आपल्याला त्या प्रदेशाबद्दल पण माहिती मिळते. त्यांचा एक अनुभव किंवा त्यांचा एक काय म्हणूया आपण पॉइंट ऑफ व्ह्यू पण कळतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीने घरी बसून आपण त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवू शकतो. अर्थात आता आपल्याकडे YouTube असल्यामुळे त्याच्यावरती व्लॉग्स आहेत. सो आपण डायरेक्टली ते बघू पण शकतो. आधी फक्त पुस्तकच होती. पण तरी सुद्धा प्रवास वर्णन वाचणं हा पण एक कमाल अनुभव आहे. सो ही माहिती रटाळ, कंटाळवाणी न होऊ देता रंजक पद्धतीने मनोवेधक भाषेमध्ये मांडणं हे लेखकाचं कसब. खरं तर आपण Wikipediaवरती पण जर सर्च केलं, की मला कुठल्यातरी ठिकाणाबद्दल माहिती हवी आहे, तर तीही मिळेल आपल्याला. पण ती रीड आउट करणं थोडंसं बोरिंग आहे ना. तर त्यापेक्षा काहीतरी फनी एलिमेंट्स टाकून किंवा खरं रिअल लाईफ अनुभव टाकून ते अजून इंटरेस्टिंग करणं, हे काम खरं तर लेखकाचं आहे. मनोवेधक म्हणजे काय? हेच इंटरेस्टिंग करणं, मनाला वाचायला आवडेल असं बनवणं. सो लेखक त्या ठिकाणच्या माहितीबरोबरच स्वतःचे अनुभव, भावना, निसर्ग सौंदर्य, व्यक्तिविशेष यांची पण सुरेख मांडणी करतो. आणि हेच आहे ना, की ऑलरेडी इन्फॉर्मेशन जे काही अवेलेबल आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपण प्रवास वर्णनामध्ये काय करतोय, तर आपले अनुभव लिहितोय. आपले म्हणजे जो व्यक्ती लेखक आहे, तर तो त्याचे अनुभव लिहितोय. सो त्याची एक मांडणी करणं हेच आहे प्रवास वर्णन. मग आता सुश्रुत म्हणतो, म्हणजे ना तिकीट, ना व्हिसा, ना बस, ना विमान, मी कुठेही जाऊ शकतो. सर्व ठिकाणांना भेट द्यायला तुझ्या माध्यमातून आणि मग घरात बसून, माझ्या घरात बसून मी एवढ्या सगळ्या गोष्टी बघू शकतो. बघू शकतो म्हणजे अनुभवू शकतो बेसिकली किंवा त्या ठिकाणी काय-काय आहे यांची मला माहिती मिळू शकते विदाऊट ट्रॅव्हल करता. आणि मग प्रवास वर्णन म्हणतं, की अगदी बरोबर आणि हेच तर आहे माझं वैशिष्ट्य, की घरात बसून तुम्हाला सगळ्या ठिकाणांची माहिती देणं. आणि म्हणूनच मला गंगाधर गाडगीळ, रा. भी. जोशी, पु. ल. देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा मोठ्या लेखकांनी आपलंसं करून प्रसिद्ध केलं. आणि मग या सगळ्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी काही ठिकाणं फिरली असतील, जे काही अनुभव घेतले असतील, त्याचं त्यांनी प्रवास वर्णन जे आहे, ते लिहिलं आहे. सुश्रुत म्हणतो, किती छान आहात तुम्ही सगळेजण. तुमच्याशी मैत्री करायला खूप आवडेल मला. तुमच्यासारख्या निस्वार्थी मित्रांमुळे माझं मनोरंजनही होईल, ज्ञानही वाढेल आणि त्यामुळे माझं लेखन सुद्धा सुधारेल. आणि म्हणूनच खरं तर आपण पुस्तकांना मित्र असं म्हणतो. कारण ते एक वेगळं विश्व असतं आणि त्याच्यामधून आपल्याला ज्ञान मिळतं, मनोरंजन मिळतं. त्यासोबतच जेव्हा आपण पुस्तकं वाचतो तेव्हा काय होतं, आपल्या भाषेचं प्रभुत्व वाढतं, जे की लिखाण करण्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. सो आणि अर्थात पुस्तकं आपल्याकडून काहीच रिटर्नमध्ये एक्सपेक्ट नाही करत. सो ही कशी आहे, निस्वार्थी मैत्री आहे. आपण त्यांच्याकडून खूप ज्ञान घेतो, पण पुस्तकं त्याच्या बदल्यात काहीच मागत नाहीत आपल्याकडून. सो हे एक निस्वार्थी नातं आहे आपलं आणि पुस्तकांचं. आता सगळेजण म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही तुला कधीच सोडून नाही जाणार. आता पुस्तकं सगळे एकत्र येऊन गातात, साहित्याचे रंग विविध हे, भुलवती साऱ्या रसिक जना, इंद्रधनू ते सप्तरंगी जसे, सुशोभित करते गगना. धन्य अमुची माय मराठी, धन्य साहित्य संपदा, वाचू आनंदे, लिहू नेमाने, वाङ्मय रसात न्हाऊ सदा. म्हणजेच काय की हे जे साहित्याचे रंग वेगवेगळे आहेत, तर ते रसिक जनांना भुलवतात. अर्थात ज्याप्रमाणे हे मी ऑलरेडी एक्झाम्पल दिलेलं आहे, की ज्याप्रमाणे एखादा चित्र काढल्यानंतर त्याच्यामध्ये विविध रंग भरतो. त्याप्रमाणे लेखक वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जे आहेत, तर ते एकत्र करून त्याच्यापासून लेखन करतो किंवा एक साहित्य निर्मिती करतो. जे की रसिकांना खूप जास्त भुरळ पाडते किंवा भुलवते, वेड लावते बेसिकली. तर तसं. इंद्रधनु ते सप्तरंगी जसे सुशोभित करते गगना आणि ज्याप्रमाणे सप्तरंगी इंद्रधनुष्य गगनाला सुशोभित करतो, त्याप्रमाणे आमची मराठी भाषेमधली जी काही साहित्य संपदा आहे, तर ती किंवा मराठी भाषेमधली ही जी काही पुस्तकं आहेत, तर ती साहित्य संपदाला समृद्ध करतात किंवा सुशोभित करतात. ठीक आहे. वाचू आनंदे, आनंदाने वाचूया, नियमाने लिहूया आणि वाङ्मय रसामध्ये सदा न्हाऊन निघूया. म्हणजे या साहित्यामध्ये, या सगळ्या पुस्तकांच्या ज्ञानामध्ये सतत न्हाऊन निघूयात. तर अशा पद्धतीने आपण आजच्या पाठामध्ये सगळ्या पुस्तकांबद्दल किंवा साहित्याबद्दल स्पेसिफिकली जाणून घेतलं आहे. वेगवेगळे प्रकार काय आहेत साहित्याचे, त्याच्यामध्ये नेमकं काय-काय येतं हे थोडक्यात आपण जाणून घेतलं आहे. काही शब्दार्थ आपण पाहिलेले आहेत. त्यातलंच एक जे तुम्हाला पाहायला मिळते, भान ठेवणे म्हणजे काय, जाणीव ठेवणे. सो बेसिकली इतके शब्दार्थ आहेत, कारण खूप असे अवघड कठीण शब्द नाहीयेत. तरी पण तुम्हाला जर एखादा शब्द जो की अवघड वाटला असेल, त्याचा अर्थ नसेल समजला, तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी त्याचा अर्थ तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.